नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 10 जून 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनल्यानंतर पहिली फाईलवर जर सही केली असेल तर ती पहिली फाईल होती प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची 17वा हप्ता हस्तांतरित करण्याची ती फाईल होती। त्या फाईलवर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी साइन केलेली आहे आणि त्याविषयीचीच अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। समोर जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांचं एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटरवरील अकाउंट आहे। ह्या अकाउंटवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधींनी एक पोस्ट अपडेट केलेली आहे। ह्या पोस्टमध्ये काय लिहिले ती मी वाचून दाखवतो तुम्हाला। अन्नदाताओं को प्रधानमंत्री जी का उपहार, हर किसान के खाते में पहुंचेंगे 2000 रुपये। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 17वीं किस्त का हस्तांतरण जल्द ही। अधिक जानकारी के लिए हमारे साथ जुड़े रहे। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 17वीं किस्त का हस्तांतरण म्हणजे कालच माननीय प्रधानमंत्र्यांनी फाईलवर सही केलेली आहे। त्याच्यामुळे लवकरच प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर ज्यांनी कोणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे व ज्यांना ऑलरेडी हप्ते येत आहेत अशा सर्वांना 17वी किस्त म्हणजे 17वा हप्ता लवकरच त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे। आता तारीख दिलेली नाही कारण कालच निर्णय झालेला आहे, 17व्या हप्त्याचा सही झालेली आहे। त्याच्यामुळे लवकरच तुम्हाला तारीखसुद्धा मी सांगेन। तसेच हे जे अकाउंट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे ह्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही जाऊन एक्सवर म्हणजे ट्विटरवर जाऊन तुम्ही बघू शकता की तारीख कोणत्या तारखेला जमा होणार आहे। हे बघत राहायचं आहे तुम्हाला नेहमी, ठीक आहे। तसेच न्यूजमध्ये सुद्धा येईल की 17वा हप्ता कधी जमा होणार आहे काय। आणि एक प्रधानमंत्र्यांची एक स्टाईल आहे की त्यांनी एखाद्या जनसमुदायाला संबोधित करताना सभेमध्ये सांगतात की 17वा हप्ता मी जमा केलो म्हणून। त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे येतात, ठीक आहे। तर आता काय करायचं, आता लवकरच हप्ता जमा होणार असल्यामुळे जर कुणाचे KYC करायचं राहिलेलं असेल तर त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर जायचं आहे, स्वतः जायचं आहे आणि तिथे KYC ऑप्शनवर क्लिक करून डिटेल्स टाकून KYC करून घ्यायचं आहे। आणि जर त्यांना मोबाईलवर किंवा स्वतःच्या PCवर करता येत नसेल तर त्यांनी ऑनलाईन सेवा केंद्र जे आहेत, महाई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, CSC कस्टमर सर्व्हिस सेंटर्स, कुठलीही ऑनलाईन सेवा केंद्र त्या ठिकाणी जायचं आहे। आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आहे, आपलं बँक पासबुक घेऊन जायचं आहे, आपला मोबाईल सोबत घेऊन जायचं आहे आणि आपले KYC करून घ्यायचं आहे। ध्यानात ठेवायची KYC केल्याशिवाय तुमच्या अकाउंटवर पैसे येणार नाहीत। जर तुम्ही ऑलरेडी KYC केलेलं असेल तर तिथं तुम्हाला ऑनलाईन सेवा केंद्रवाले सांगतात की तुमचं ऑलरेडी KYC झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता काही परेशान व्हायची काही गरज नाही। तसेच काही लोकांनी रजिस्ट्रेशन केले असेल व त्यांचं रजिस्ट्रेशन अप्रूव्ड झालेले नसेल तर त्यांनी काय करायचं आहे की संबंधित त्यांच्या गावची जी तलाठी आहेत त्यांना संपर्क साधायचा आहे, त्यांना सांगायचं आहे की मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि माझं अप्रूव्ड झालेले नाही। मग तिथं तुम्हाला सांगतील त्यांनी की तुमचं 7/12/8 किंवा आधार कार्ड किंवा बँक पासबुक ह्याच्याशी संबंधित कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलेलं आहे का त्याच्यात त्रुटी आहे ती तुम्हाला तलाठी सांगतील किंवा तुमचे कृषी ऑफिस सांगेल संबंधित जिल्ह्याची किंवा तालुक्याची। तसेच तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस पाहू शकता। स्टेटसमध्ये जर तुम्हाला तिथं आधार शेडिंग न दाखवत असेल तर तुम्ही आधार शेडिंग करणं गरजेचं आहे तुमच्या बँक अकाउंटला, ठीक आहे। काही जणांचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे, पुन्हा सगळं झालेलं आहे, फक्त त्यांच्या तिथं आधार शेडिंगच्या पुढे ऑप्शनवर न दुगुणिले दाखवत आहे। तर त्यांनी काय करायचं, आपल्या बँकेकडे जायचं आहे, बँकेत जाऊन त्यांना सांगायचं की मला PM किसान सन्मान निधीचे पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे माझ्या बँक अकाउंटला आधार सीडिंग करून टाका म्हणून सांगायचं आहे। तिथं फॉर्म वगैरे असेल तर आधार सीडिंगचा फॉर्म भरून बँकेत जमा करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की 17वा हप्ता लवकरच येणार आहे, त्यासाठी लवकरात लवकर आधार सीडिंग करून टाका म्हणायचं आहे त्यांना। ध्यानात ठेवायचे आधार सीडिंगच म्हणायचं, दुसरा शब्द म्हणायचं नाही, आधार सीडिंग। बँक अकाउंट बँकेत जाऊन करायची तुम्हाला बँकेत, ठीक आहे। मग जर आधार सीडिंग ऑप्शन बी ओके आले असेल तर मग KYCला पुढे नो आले असेल तर KYC लगेचच मोबाईलवरून करून घेता येईल
किंवा ऑनलाईन सेवा केंद्रवालेसुद्धा तुम्हाला KYC करून देतील. आणि एक KYCमध्ये आता काही ठिकाणी थंब इम्प्रेशन म्हणजे अंगठा जर चालत नसेल तर आता KYCसाठी फेशियल रिकग्निशनसुद्धा आधारमध्ये आलेलं आहे, PM किसानमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे काही आता बुजुर्ग असतील, जी वयोवृद्ध असतील लोक, त्यांचे हाताचे अंगठ्याचे ठसे जे आहेत ते अंधुक झालेले असतील तर त्यांनी काळजी करायची की नाही, त्याला स्वतः घेऊन जायचे आपल्याला ऑनलाईन सेवा केंद्रावर जवळच्या कुठल्याही, आणि तिथे फेशियल रिकग्निशनद्वारे KYC करून टाका म्हटलं तरीही त्यांनी तुमची फेशियल रिकग्निशनद्वारे KYC करून टाकतील. त्याच्यामुळे काही चिंता करायची. अंगठ्याचे ठसे अंधुक झाले तरी आधारमध्ये फेशियल रिकग्निशन आलेलं आहे, त्याच्यामुळे चेहऱ्याद्वारे ऑथेंटिकेशन तुमचं पूर्ण होईल आणि KYC वगैरे सर्व तुमची प्रक्रिया पूर्ण करण्यास तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. याची तारीखसुद्धा कधी हस्तांतरित होईल याची तारीखसुद्धा मी सांगेन तुम्हाला ज्यावेळेस तारीख येईल. सध्या तारीख आलेली नाही. फक्त व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय होता की काही लोकांची KYC डॉक्युमेंट अपलोड, आधार सीडिंग अशा अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत. त्यांनी ऑनलाईन सेवा केंद्रावर जायचे लवकरात लवकर आणि सगळ्या गोष्टी पूर्ण करायची. तुम्हाला ही हप्ता मिळेल नाहीतर ही सुद्धा हप्ता जाईल. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.